यंदाचा बिग बॉस मराठी 5 हा सीझन काही वेगळ्याच कारणांमुळे गाजतोय। यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये अनेक वेगवेगळे चेहरे पाहायला मिळतात। त्यात काही अभिनेते आहेत तर काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। त्यातलाच एक ओळखीचा चेहरा म्हणजे टिकटॉक स्टार सूरज चव्हाण। गुलीगत धोका म्हणणाऱ्या सूरज चव्हाणला बिग बॉस मध्ये पाहून अनेकांनी त्याची टिंगलटवाळी केली होती। आता मात्र सूरज सगळ्यांची मनं जिंकताना दिसत आहे। सूरजला बिग बॉसचा गेम अजूनही कळला नसला तरी त्याचे चाहते त्याला प्रचंड सपोर्ट करताना दिसत आहेत। कायम आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या सूरज चव्हाणच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र बरंच काही घडून गेले। आई वडिलांचा मृत्यू ते ब्रेकअप ते मारहाण अशा अनेक संकटातून मार्ग काढत सूरज आज बिग बॉसच्या घरात पोहोचला आहे। सूरज चव्हाण उर्फ गुलीगतचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोर्टी मुर्वे या गावात अत्यंत गरीब कुटुंबात झाला। सूरजचे आई वडील तो लहान असताना जग सोडून गेले। त्याच्या वडिलांना कॅन्सर होता तर आईला आपल्या पतीच्या निधनानं शॉक बसला आणि तिचं मानसिक आरोग्य देखील बिघडलं होतं। काही दिवसातच तिचंही निधन झालं। इतकंच नाही तर आई आणि आजी दोघींचं एकाच दिवशी निधन झालं। त्यानंतर सूरजचा सांभाळ त्याच्या 5 बहिणी आणि आत्याने केला। घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने सूरजचं शिक्षण हे 8वी पर्यंतच झालं। त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली। लहान सहान काम करून पोट भरणाऱ्या सूरजनं आपल्या कमाईतून एक स्वस्तातला सॅमसंगचा फोन घेतला जेव्हापासून टिकटॉक आलं आणि त्यालाही व्हिडिओ बनविण्याचा छंद लागला। बहिणीच्या लहान मुलानं त्याला टिकटॉकवर व्हिडिओ कसे बनवायचे ते शिकवलं। सुरुवातीला काही फिल्मी गाण्यावर व्हिडिओ बनविल्यानंतर गावातल्या एका मित्रानं त्याला त्याच्या विशेष शैलीमध्ये कॉमेडी डायलॉग बोलून व्हिडिओ बनविण्याचा सल्ला दिला। सूरजने तसंच केलं। त्याच्या या अनोख्या शैलीत बनवलेले व्हिडिओ इतके व्हायरल झाले की बघता बघता टिकटॉकवर सूरज चव्हाणचे जवळजवळ 1.5 मिलियन फॉलोअर झाले होते। सूरज सोशल मीडिया स्टार बनला होता। तो दररोज 50 ते 100 व्हिडिओ तयार करायचा। त्याची लोकप्रियता इतकी वाढली होती की टिकटॉक हे त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन बनलं। आसपासच्या गावातील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उद्घाटनाला उपस्थित राहण्यासाठी त्याला आमंत्रण मिळू लागलं। त्यातून पैसे मिळू लागले। शिवाय टिकटॉकच्या माध्यमातून दिवसाला 1000 रुपये मिळायचे। सूरजने या पैशातून नवं घर देखील बांधायला सुरुवात केली होती। मात्र सूरज हा शिक्षित असल्याचा फायदा घेऊन काही जवळीक साधलेल्या लोकांनी या पैशावर डल्ला मारण्यासाठी त्याला मारहाण केल्याच्या घटना देखील घडल्या। सूरज चव्हाण हा अत्यंत साधाभोळा आणि अशिक्षित असल्यानं त्याचं बँक अकाउंट नव्हतं। त्याला येणारी मदत एका जवळच्या मित्राच्या खात्यावर जात होती। याशिवाय आलेली रोख रक्कम ही सूरज अत्यंत विश्वासानं संबंधित व्यक्तींकडे देत होता। मात्र नवीन घर बांधण्यासाठी जेव्हा पैशांची गरज भासू लागली त्यावेळी हे पैसे देण्यासाठी मित्राने नकार दिला। सूरजने याबाबत जाब विचारला असता सूरजलाच गावात मारहाण केली गेली। शिवाय त्याला जबरदस्ती गाडीतून बारामतीला नेऊन मुलींच्या छेडछाडीच्या गुन्ह्यात अडकव अशी धमकीही देण्यात आली। मात्र कालांतरानं हा विषय गावातील लोकांनी आपापसात चर्चा करून मिटवण्यात आला। या सगळ्यातच एक दिवस भारत सरकारनं टिकटॉक या ॲपवरच बंदी आणली आणि सूरजच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवीन संकटानं दार ठोठावलं। मात्र सूरजनं हार मानली नाही। सूरजनं आपलं लक्ष इंस्टाग्रामकडे वळवलं। सूरजचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील व्हायरल होऊ लागले। सूरज एव्हाना एका इव्हेंटसाठी 35 ते 80 हजार रुपये कमवू लागला होता। आज सूरजचे इन्स्टावर 1.4 मिलियन इतके फॉलोअर आहेत। सूरजच्या व्हिडिओचे जितके चाहते आहेत तितकंच त्याला ट्रोल देखील केलं जातं। सूरजला प्रेमात धोका देखील मिळाल्याचं त्यानं नुकतंच बिग बॉसच्या एका भागात उघड केलं आहे। प्रेमात धोका मिळालाय? बाई कधी भेटलं? अरे प्रेम केलं होतं? तिला बुक्की टेंगूळ तर नाही दिला ना? नाही नाही, माझ्याबद्दल चांगली राहायची, बोलायची, चालायची, पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला गोला पण लगेच गेली मला सोडून। गुलीगत धोका दिलाच ना मला लय राग आला। मग मी म्हणलं स्वतःच काहीतरी बनवणार मी। मग असला मोठा टार बनलो ना, लोकांच्या मनावर राज्य केलं। गुलीगत झापूक झपूक लेख गाणी वाचतात आपली। कधी बघितलं तिला नंतर? आता नाही। काय नाव होतं? नाही नाही, चांगलं चाललंय बिचारीचं। हो दे ना, उलट भारी वाटतं बाबा। खुश आहे तिच्या आयुष्यात माझं पिल्लू। सूरज बिग बॉसच्या घरात आपल्या साध्या भोळ्या स्वभावानं वागणुकीनं प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे। बिग बॉसचा गेम जरी त्याला कळत नसला तरी माणुसकीचा गेम मात्र तो इतक्या सहजपणे खेळत आहे की घरातल्या इतर सदस्यांपैकी तो अव्वल ठरत आहे एवढं मात्र नक्की। तुम्हाला बिग बॉस मध्ये सूरजचा गेम पाहून कसं वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।